आज खग्रास चंद्रग्रहण आहे। ग्रहण हे अशुभ नसतं। या काळात जेवू नये, गर्भवती स्त्रियांनी बाहेर पडू नये, या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, अशी माहिती नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी दिली। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। आज खग्रास चंद्रग्रहण आहे आणि याबाबतच अधिक माहिती सांगण्यासाठी माझ्यासोबत नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे सर आहेत। सर, काय याबाबत माहिती सांगायला आणि काय याचं महत्त्व आहे? बघा, असं आहे की ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे। ह्याच्यामध्ये चंद्र जो आहे तो पृथ्वीच्या सावलीमध्ये प्रवेश करत आहे आणि तो टप्प्याटप्प्याने जसं आपल्या परिक्रमात भ्रमण करताना टप्प्याटप्प्याने तो सावलीच्या वेगवेगळ्या भागामध्ये प्रवेश करतो। तर भारतीय वेळेप्रमाणे त्याचं जे उपछायेत त्याचा जो प्रवेश आहे तो 2:30 होणार आहे। पण ह्या वेळेस भारतामध्ये कुठेही चंद्रोदय झालेला नसेल, त्यावेळेस चंद्र क्षितिजाच्या खाली असेल। मग त्याच्यानंतर चंद्र आपला जसा प्रवास पुढे पुढे करत जाईल तेव्हा तो प्रछायेत प्रवेश करेल आणि चंद्रग्रहणाची जी खग्रास स्थिती आहे ती फक्त सुमारे 5 मिनिटं असणार आहे आणि मग त्याच्यानंतर विरुद्ध क्रमाने हा चंद्र जो आहे तो पृथ्वीच्या सावलीतनं बाहेर पडत जाईल। म्हणजे भारतामध्ये हे जे ग्रहण आहे ते दिसणार नाही। भारतामध्ये जे आहे ते खग्रास ग्रहणाची जी खग्रास स्थिती आहे ती आपल्याला दिसणार नाही। मग त्याच्यानंतर तो प्रछाया आणि उपछायात जेव्हा चंद्राचा प्रवेश असेल, खरं म्हणजे तर भारतामध्ये सर्व ठिकाणी जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा त्याच्यावरती तो पृथ्वीच्या सावलीमध्ये असतानाच त्याचा उदय होईल। आणि मुंबईचं जर म्हटलं तर मुंबईमध्ये सुद्धा खग्रास स्थितीत आपल्याला दिसणार नाही आहे आणि उपछायेतला छाया ज्याच्यामध्ये पृथ्वीची जी छाया असेल त्याच्यामध्ये असताना चंद्र आपल्याला दिसेल। सर, ग्रहण म्हटलं का अनेक गोष्टींची चर्चा सुरू होती। अनेक आपण ठिकाणी बघतो की चर्चा असते की या काळामध्ये जेवू नये, खास करून गर्भवती ज्या स्त्री असतील त्यांनी बाहेर पडू नये। यामध्ये किती तथ्य आहे, काय माहिती? हे बघा, असं आहे की आज गेले अनेक वर्ष आम्ही ह्या प्रश्नाची उत्तरं देत आलो आहोत आणि आज सुद्धा अनेक लोकांनी फोन करून विचारलं, तर ह्याला कुठलाही शास्त्रीय आधार नव्हे। कुठल्याही प्रकारे त्यांनी कुठल्याही ग्रहणाने कुठल्याही प्रकारे मानवी जीवनावर प्रभाव होत नाही, कुठल्याच जीवनावर प्रभाव पडत नाही। आणि मी तर असं म्हणेन की ही संध्याकाळी आज आकाश मुंबईमध्ये निरभ्र आहे, तर जर ग्रहण कोणाला बघता आलं अवश्य बघावं। ह्याला कुठलंही शास्त्रीय तथ्य नाही की ग्रहणामुळे कोणालावरती कशा प्रकारचा परिणाम होऊ शकतो। निवळ या अंधश्रद्धा आहे? ह्या निवळ अंधश्रद्धा आहेत। धन्यवाद सर, ही सगळी माहिती दिल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बाईकरसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।